श्री स्वामी समर्थ. एखादी कडू गोळी जर आपण चावून खाल्ली तर ती प्रचंड कडू जाणवते आणि सोबतच आपल्या जिभेची चव घालवते. आयुष्याचंही असंच आहे. ज्यावेळी कटू आठवणी, मनस्ताप, चीड, अपमान यासारख्या अनेक गोष्टी आपण विनाकारण चघळत बसतो, त्याच त्याच गोष्टी आठवत राहतो, त्यावेळी हळूहळू आपल्या आयुष्याची ही गोडी कमी व्हायला लागते. मनुष्य आहे म्हटल्यावर आठवणी या राहणारच. त्या कायम पूर्णपणे पुसल्या जाणार नाहीतच. पण त्या किती चघळायच्या, त्या किती आठवायच्या, याही गोष्टी आपल्याच हातात आहे. एखाद्या व्यक्तीच्या हाताने झालेली चूक ही वारंवार त्याला आठवण करून देत राहणं, वारंवार त्या गोष्टीचा ब्लेम त्या व्यक्तीवर टाकत राहणं, म्हणजे स्वतःची मानसिक शांती तर घालवतोच, पण सोबतच समोरच्यालाही वारंवार गिल्ट देत राहतो. त्या व्यक्तीमध्येही अपराधीपणाची भावना निर्माण करतो. याने काय होतं, आपण तर दुखावल्या जातोच, पण ती व्यक्तीही शांत आयुष्य जगू शकत नाही. यामध्ये ना आपल्याला क्षणिक सुख तर मिळतं, पण आपली मानसिकता अजून अजून खराब होत जाते. इतरांसाठी नाही, पण आपल्या आत्मिक शांतीसाठी गोष्टी विसरून पुढे जाण्यातच खरी मजा असते. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा तो क्षण जगण्यासाठी, आनंद घेण्यासाठी आयुष्यात आलेला असतो. आठवणी उगाळत बसून एखाद्याला वारंवार अपमानित करण्यासाठी नाही. कायम लक्षात असतं.